नमस्कार. आम्ही दोघं राजा राणी ह्या स्टार प्रवाहावरील मालिकेतील मी पार्थ नाईक आणि ही माझी होणारी बायको ब्युटिफुल मधुरा लेले. तर आम्ही आत्ता लग्नाच्या घडीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत, पार्थ नाईक आणि मधुरा लेले दोघंही. आणि आम्ही इथपर्यंत कसं पोहोचलो याची एक छोटीशी गोष्ट मधुरा तुम्हाला सांगणार आहे. ॲक्च्युली पहिल्यांदा मी याला जेव्हा भेटले तेव्हा मला अजिबात आवडला नव्हता. कुठे नव्हता आवडला, खरं आहे. आय यूज टू हेट हिम की काय कसं आहे धानरट वगैरे, कोण कोण लोक आहेत आणि मी याला युजलेस म्हणायचे मनापासून. आता ते मी असं छान प्रेमाने म्हणते युजलेस, पण तेव्हा मी मनापासून चिडून युजलेस म्हणायचे की काय मुंबईची लोक असतात वगैरे वगैरे. पण एक असा प्रसंग येतो की जेव्हा हा आमच्या घरी येतो आणि आम्हाला एका मोठ्या संकटातून तो वाचवतो. सो तेव्हापासनं मला पार्थ आवडायला लागला. म्हणजे मला असं वाटलं की नाही यार, जेवढं मी त्याला वाईट समजत होते तितका वाईट नाही आहे तो, बरं आहे तसा. तुला असं म्हणायचं का की तुला माझी कीव आली आणि दया वाटली म्हणून मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं? आता जे काही बोलतोस तूच बोलतोय, मी काहीच म्हणलं नाही. ऍक्च्युली मला ही पहिल्या क्षणी मला ही आवडली होती. हो म्हणजे काय, अगदीच काय डोळे, काय देखणं ते रूप आणि काय तो धीट आत्मविश्वासपूर्ण स्वभाव, असं बघितल्यानंतर मी पहिल्याच क्षणी हिच्या प्रेमात पडलो. आणि त्याच्यानंतर खरं तर पटवायचे काही फार प्रयत्न करावे लागले नाहीत. म्हणजे पटलेच. म्हणजे माझं फर्स्ट आय लव्ह यू मी बोलली आहे, मी म्हणलंय पहिलं. सो असं काही तुला पटवायची वगैरे गरजच पडली नाही. ते असं आपोआप म्युच्युअली होत गेलं, विच वॉज व्हेरी स्वीट. हो पहिल्यांदा ही म्हणली, कारण का मला खरं तर माझ्यात तेवढा धीटपणा नव्हता. म्हणजे आय लव्ह यू हा सगळं धानरट एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असे स्वीट मुलं असतात ना, तसं आहे, एकदम गोड आहे. म्हणजे मला बॉय नेक्स्ट डोअर टाईप. हा. आणि मग तू कशी आहेस, गर्ल नेक्स्ट डोअर? हा, पण तसं मग थोडंसं वाटत नाही, कारण का तू खूप धीट, कॉन्फिडंट. पण चांगले ना, जे तुझ्यात नाही ते माझ्यात आहे, जे माझ्यात नाही ते त्याच्यात आहे. सो वी रिअली कॉम्प्लिमेंट इच अदर. हां, आणि मग आम्ही खरं तर तेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हापासून आत्तापर्यंत आमचा प्रेमाचा प्रवास खूप विघ्नांमधनं पार पडला आहे. कारण आमचे जे फॅमिलीज आहेत ते इतक्या वेगवेगळ्या आहेत दोघांच्याही घरच्या. आमच्या घरचं एक अतरंगी प्रकरण आहेत सगळी. याच्या घरची ह्याची आजी, याचा आई बाबा खूपच स्वीट आहेत, पण ह्याची आजी मला जरा टेन्शन देते. आणि आय गेस याला माझ्या बाबांचं खूप टेन्शन येतं. हो, मला बाबांचं हिच्या प्रचंड टेन्शन येतं, कारण का ते मनाने चांगले खरं नाही. मनाने मग माझी आजी पण चांगली आहे. माझी आजी काय मनाने वाईट नाहीये. असं मी काही म्हणलंच नाही, म्हणतोस तूच म्हणतोस. नाही, या घरी तू राहायला येणार आहे सर. बरं, एनिवे आमचं लग्नाची गडबड इतकी जास्त झाली की मी हिला म्हणलं होतं की आपण पळून जाऊन लग्न करूयात, कारण आपल्या घरचे काही हे लग्न स्वीकारणार नाहीयेत. आणि तसंच झालं. म्हणजे आम्ही लग्नापर्यंत पोहोचेपर्यंत इतकी विघ्न आली आहेत. इतकं पिअर प्रेशर होतं माझ्यावर पळून जाऊन लग्न करण्यासाठी. पण फायनली मॉरल्स आर मॉरल्स. सो त्यामुळे मी काय पळून जाऊन लग्न केलं नाही. तर आम्ही घरच्यांच्या साक्षीने अत्यंत व्यवस्थित. त्यासाठी आम्हाला थोडं पेशन्स ठेवावा लागला, खूप वेळ वाट बघावी लागली दोघांच्या घरचे मनवायला. पण फायनली आता ते होतंय. हो, आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या मागे आहेत, स्टार प्रवाह परिवारचे. आणि आम्ही दोघं राजा राणीचे सगळे प्रेक्षक आमच्यावर भरभरून प्रेम करतायत. खरं तर त्यामुळे आम्ही या लग्नाच्या मुमेंटपर्यंत येऊन पोचलोय. आणि आता लग्नानंतर सुद्धा अनेक विघ्न वाढवून ठेवलेली आहेत. म्हणजे लग्नातच इतकी विघ्न आहेत, खूप ड्रामा आहे लग्नात. नक्की बघा तुम्ही, इतकं काय काय घडतंय ना, आम्हालाच आता कळत नाहीये. आपलं लग्न झालं ना, जेव्हा ज्या क्षणाला होईल तेव्हा आपल्याला विश्वासच बसणार नाही ऍक्च्युली की लग्न झालंय आपलं. कारण सतत आपण आता काहीतरी प्रॉब्लेमच आहे. तर तुम्ही आमची ही प्रेम कहाणी नक्की बघा. आम्ही दोघे राजा राणी, रोज रात्री 8 वाजता सोमवार ते शनिवार स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह HD वर आणि हॉटस्टारवर कधी. थँक्यू. नमस्कार, मी मृणाल दुसानीस अँड सबस्क्राईब टू राजश्री मराठी.